भीमरूपी आपली दत्तबाबांनी मनाचे श्लोक नैमित्तिक उपासनेतले स्तोत्र रत्नावलीमधील आपण त्याचबरोबर 11वा अध्याय शिवलीलामृताचा वाचला आहे. शिवाला अभिषेक केलेला आहे, त्याचबरोबर कुंकुमार्चन केलेलं आहे आणि आपली माळही जागेवर स्थानापन्न झाली आहे. आपले जप होऊन 35 जणांची नावं आली आहेत. अजूनही 3-4 दिवसात 65 जण जोडले तर शतक पूर्ण होईल. सर्वांनी मनावर घ्या. 365 रुपये आपले कुठे जात नाहीत. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण गणेश सहस्त्रनाम म्हणतो आहे. आणि हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये रुद्रपठण, आज आपण रुद्रपठण केलं आहे. मग अचानक आपण जर महाशिवरात्री दिवशी रुद्रपठण करायला लागलो तर आपल्याला शब्द सुचणार नाहीत किंवा शब्द चुकीचेच उच्चारले जातील. त्याऐवजी आज आपण त्याची पूर्वपरीक्षा म्हणजे आपण त्याची ट्रायल घेतली की आपण हे सगळे शब्द आपल्याला नीट म्हणता येत आहेत का आणि ते म्हटले जावेत त्या दिवशी, म्हणून आपण रुद्रपठणही केलं आहे. आज चित्रा नक्षत्रावर आपण सिद्धमंगल स्तोत्र म्हणतोय आणि आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतोय. श्रीमदनंत श्री विभूषी तप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दहितानंदन वापनाचार्युत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव सावित्रिकाटकचयन पुण्यफल भारद्वाज ऋषिगोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव दौ चौपाती देवलक्ष्मी गणधन संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरिनंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव पीठिकापुर नित्यविहारा मधिमती दत्ता मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव. आलेल्या 8-9 नावांसाठी आज आपल्या चित्रा नक्षत्रावर सिद्धमंगल स्तोत्र 21 वेळा आमची टीम म्हणणार आहे. ही नमुना दाखल आपण 1 वेळा कुंकुमार्चन करताना उच्चारलेलं आहे की सिद्धमंगल स्तोत्र आहे तरी काय. या स्तोत्राच्या पठणाने आपण 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचं पुण्य आहे. आणि आज आपल्याला शहरात किंवा खेड्यात काय एक माणूस जरी आला तरी घरातलं सगळं वातावरण बिथरतं. आपल्याला एक माणूस जेवायला घालणं शक्य नाही, तिथं 1000 ब्राह्मण आपण कुठून घालणार. पण या स्तोत्रामुळं हे मात्र पुण्य तुम्हाला दर महिन्याला मिळेल. दर महिन्याला चित्रा नक्षत्र असतं आणि आमची ही उपासना असते. आज जरी तुम्हाला जोडता आलं नाही तरी पुढच्या वेळी नक्की जोडा. श्रीराम समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.